अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ दो न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। मंत्री गणिका चौधरी आले, अनेक केंद्रीय मंत्री नांदेडला येऊन गेले, मराठवाड्यात येऊन गेले. ब्रॉडगेजचं काम अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये माधवराव शिंदेने डिव्हिजन आपल्याला दिलं. या सगळ्या जुन्या आठवणी आपल्या लोक विसरलेले नाहीत. मी आठवण करून दानवेंना म्हटलं, दानवेजी तुम्ही रेल्वे द्या न द्या, रेल्वे तुम्ही द्या न द्या, पण किमान आमचे देवगिरीचे डब्बे तरी बदलावं म्हटलं. एवढी जुनाट रेल्वे झाली, डब्बे सुद्धा बसायला एवढं बरोबर नाही. एवढे जुनाट डब्बे कुठले वापरलेले 20-25 वर्षात डब्बे दिलेत. दानवेंचा मला फोन आला एक दिवशी, तुम्ही असे बोलले का? म्हटलं हो बोललो मी. म्हटलं मी या कार्यक्रमाला गेलो होतो, म्हटलं तुमच्यावर टीका नाही केली, तुमची अपेक्षा व्यक्त केली. म्हटलं तुम्ही राज्य देशाचे रेल्वे राज्यमंत्री आहात, आमच्याकडे किमान चांगले डब्बे तरी द्या. मला म्हणे चिंता करू नका, मी तुम्हाला देवगिरीला चांगले डब्बे देतो. मी मला लोकांनी विचारलं, पत्रकारांनी म्हणलं हो दानवेंचं बोलणं त्यांनी मला सांगितलं, देतो बोलून देतो. एवढंच आग लागली लोकांना, तुम्ही कसं सांगितलं. दानवेकडून पत्र लिहून आणलं. तुमच्यामुळे झालं, माझं काय गेलं. रेल्वेला झेंडा दाखवला गेला. मी म्हणून नवीन गाडीला झेंडा दाखवतो, डब्याला काही झेंडा दाखवायची वेळ होती का? मी कधी पाहिलं नव्हतं. म्हणजे रेल्वे आली, राज्य राणी आली, नंदीग्राम आली, आम्ही अनेक वेळा झेंडे दाखवले. तर रेल्वेच्या डब्याला झेंडे दाखवायची पहिलीच वेळ असेल, मला माहिती. नवीन सुरू झालं, मला कल्पना नाही. पण ठीक आहे, परवा आलो गाडीने, बघितलं तर जुनेच डबे आहेत, कुठले तरी काढले इथे लावले, जुनेच डबे आहेत, नवीन नाहीच आहे. मी सांगायचं एवढंच आहे, पण देत असाल तर सेकंड हँड तरी देऊ, चांगले तरी द्या आम्हाला, आमच्या लोकांना गाडी दिसली, लाल चक गाडी दिसते, पण मधून सुद्धा जुनच आहे सगळं म्हटलंय. डबे जुने असू द्या, जाऊ द्या, काय व्हायचं ते होईल. परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आमच्याकडे डबे जुने, गाड्या जुन्या, विमान बंद, हे या 6 महिन्यात जे काही निष्पन्न झाले, का होतं असं? आम्ही केलं, राज्य कोणाचं आहे? ठीक आहे, तुमचं राज्य ना बाबा, तुम्ही राज्य करा, ठीक आहे. तर आमचं विमान बंद झालं, 6 महिने झाले. आमची ही अवस्था आहे, स्थगिती. मी आपलं सगळ्याच काम आभार मानतो बाबा, किमान या रस्त्यात तरी स्थगित तुम्ही दिली नाही, एवढा आभार मानतो तुमच्या बाबा. परंतु 1000 कोटीचा रस्ता, जवळपास 1300 कोटी रुपयाचा रस्ता आहे. हे काम झाल्यानंतर आपण बघाल, पाऊण तासामध्ये तुम्ही बासरला नांदेडून जाऊ शकता, एवढं चांगलं काम होणार आहे. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। दाखिलों के लिए डोनेशन नहीं, वाजबी फीस, आला तालीम याफ्ता अमला, कुदरती माहौल, बाउंड्री वॉल, पार्किंग की सहूलत और वॉचमैन। दाखिलों के सिलसिले में मज़ीद तफसीलात के लिए 9 से 12 बजे तक वक्त रहेगा। दाखिलों के लिए उजलत कीजिए बचपन प्री प्राइमरी इंग्लिश स्कूल, उबैद रेसिडेंसी, माल्टीगिरी रोड, नांदेड़। फैशन साड़ी सेंटर में दूल्हा और दुल्हन से लेकर बच्चों तक के लिए बेहतरीन डिजाइन के कपड़े मौजूद। सिल्क साड़ी, कांजीवरम साड़ी, बनारस साड़ी, कॉटन साड़ी वो रेडीमेड, गरारा, शरारा और लांचा पंजाबी ड्रेस मटेरियल, जीन्स, टी शर्ट के अलावा कोट पैंट, शेरवानी दस्तयाब है। फैशन साड़ी सेंटर, श्रीनगर, वर्कशॉप रोड, नांदेड़। हामिला खवातीन और औरतों की दीगर इमराज, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बाचपान, बच्चा दाने की गांठों और अपेंडिक्स, हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद। डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावल वाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।